माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री भविष्य पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 29. प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते. भाग 93. अचला सप्तमी महात्म्य. धर्माने विचारले, ह्या जगात माघस्नान न केल्याने काय होते? सुकुमार असलेल्या स्त्रियांसाठी थोड्या श्रमाचे जास्त पुण्याचे व्रत कोणते? श्रीकृष्ण म्हणाले, जसे व्रत अचला सप्तमी होय. इंदुमती नावाची एक वैश्य स्त्री होती. ती खूप सुंदर होती. कामदेवाने स्वतःची तिची तारीफ करावी असे तिचे सौंदर्य होते. सुख म्हणत होती. एक दिवस सकाळी तिच्या मनात विचार आला, हे संपूर्ण जग विषयात आणि शरीररूपी समुद्रात बुडून चालले. जन्म, मृत्यू, म्हातारपण त्याला घेऊन राहिले आणि हे सहसा कोणाला समजत नाही. परमेश्वराच्या द्वारा निर्माण केलेले प्राणी भूतरूपी भांड्यात त्याच्या कर्मरूपी इंधनावर शिजवले जात आहे. धर्मकृत्य न करता घर, बायका, मुले यामध्ये माणसाचे मन गुंतून पडलेले. त्यामुळे त्यांचे आयुष्य मृत्यूच्या दिशेने वाया चालले. असा विचार करून ती गजगामिनी वशिष्ठ ऋषींच्या आश्रमाकडे गेली. त्यांना प्रणाम करून म्हणाली, माझ्या आयुष्यात मी काहीच दानधर्म, उपास तापास केले नाही किंवा भक्तिभावाने देवाला शरणे गेलेले नाही. तेव्हा अशा अदपतीत मला एखादे व्रत सांगा की ज्यामुळे माझ्या पापाचा नाश होईल. वशिष्ठ ऋषी म्हणाले, माघ शुद्ध सप्तमीच्या दिवशी केलेले एकच स्नान तुझ्या सर्व अपेक्षा पूर्ण करील आणि पापे नष्ट करेल. षष्टीच्या दिवशी एकदाच भोजन करावे. सप्तमीस फक्त पाणी प्यावे. षष्टीच्या रात्रीच्या खेरीज डोक्यावर दीपक ठेवून चालावे. त्याच रात्री इंदुमतीने केले. 3 दिवस केलेल्या व्रताने ती इंद्रलोकी जाऊन अप्सरांची नायिका बनली. एवढे सांगून श्रीकृष्ण पुढे म्हणाले, षष्टीच्या दिवशी सूर्याची पूजा करून एकदाच जेवावे. सप्तमीच्या सकाळी खोल जलाशयाकडे जावे. नद्यांचा संगम किंवा मोठा तलाव असला तरी चालेल. मासे, कासवे, पक्षी यांची वर्दळ येथे सुरू होत नाही तोपर्यंत त्या पाण्यात स्नान करीत चालावे. देवाची प्रार्थना करावी. स्नान करताना पितरांना, देवांना अर्घ्य द्यावे. चंदनाने 8 पाकळ्यांचे कमळ काढावे. त्या कमळात मध्यभागी शंकर पार्वतीचे चित्र काढावे. त्यांची ओंकाराने पूजा करावी. कमळाच्या देठात सूर्य, वैष्णव दलात देवीचे चित्र काढून पूजन करावे. दक्षिणेकडच्या दलात व्यवस्थान, नैऋत्य दिशेच्या दलात भास्कराचे पूजन करावे. पश्चिमेस सविता, वायव्येस अर्को, सौम्य दिशेस सहस्र किरणे, उरलेल्या सर्वात्मा काढून त्याचे पूजन करावे. प्रार्थना करावे. तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात तिळाचे चूर्ण, गूळ घालून लाल वस्त्र, लाल फुलं, धूप यांनी पूजन करून ते दान देऊन टाकावे. विद्वानांचे यथाशक्ती पूजन करावे. अध्याय 94. बुधाष्टमी व्रताचे महात्म्य. बुधाष्टमी व्रत केल्याने माणसाला नरकाचे तोंडही बघावे लागत नाही. त्यामागील एक कथा अशी आहे की पूर्वी कृतयुगात ईल नावाचा राजा. महादेवाने त्याला शाप दिल्यावर तो हिमालयाच्या मागील बाजू जाऊन राहू लागला. जेथे तो लोभी पुरुष जाईल त्याचे रूपांतर स्त्रीमध्ये होत असे. त्यामुळे ईल व त्याचा घोडाही स्त्री होऊन राहिले. स्त्री रूपातील इलास बुधाने पाहिले. बुधवारी अष्टमी तिथी होती. तेव्हा बुध अत्यंत प्रसन्न झाला. त्याच्यापासून इलाला जो पुत्र झाला तो पुरुरवा होय. हा चंद्रवंशीय राजांमधला मूळ पुरुष होता. तेव्हापासून आत्तापर्यंत बुधवारी अष्टमी पूज्य झाली. अशा तिथीला बुधाष्टमी म्हणतात. ती सर्व पापांचा नाश कशी करते याची एक कथा सांगतो. मिथिला नगरीतील राजा शत्रूशी लढून मरण पावला. त्याची राणी उर्मिला दरिद्री बनली. उर्मिला तिचा मुलगा इकडे तिकडे भटकत अवंतीस पोहोचले. दळण वगैरे करून ती स्वतःचा उदरनिर्वाह करू लागली. तिने थोडेसे गहू चोरून मुलाला जेवू घातले. काही दिवसांनी ती मेली आणि तिचा मुलगा मिथिलेस जाऊन वडिलांच्या गादीवर बसला. श्यामला नावाच्या अनुरूप कुमारिकेशी त्याचे लग्न झाले. गहू चोरल्याबद्दल आई नरकात गेली. ती नरकातल्या हलपेष्टा भोगत होती. आईला त्या नरक यातनातून वाचविण्यासाठी साक्षात यमाने उपाय सांगितला. बुधाष्टमीचे व्रत करून त्याचे फळ तिला मिळाले की ती मुक्त होईल. त्याप्रमाणे त्याने बुधाष्टमीचे व्रत केले. आईला पुण्य लागल्याने त्याच्या आईशी नरकातून सुटका झाली. हे व्रत कसे करावे ते श्रीकृष्णाने धर्माला सांगितले. तो म्हणाला, शुक्ल पक्षातील अष्टमीचा दिवस बुधवारी येणे म्हणजे बुधाष्टमीचा योग. त्या दिवशी एकदाच भोजन करावे. व्रत ग्रहण करावे. सकाळी नदीत स्नान करून एक नवीन कलश घ्यावा. त्यात पाणी भरून त्यावर द्रव्यासहित फुलपात्र ठेवा. असे 8 दिवस करावे. 8 दिवस वेगवेगळे द्रव्य असावी. म्हणजे पहिल्या दिवशी मोदक, दुसऱ्या दिवशी काजू, तिसऱ्या दिवशी तुपातील घारगे, चौथ्या दिवसातील वटक, 5व्या दिवशी शुभ्रकाळ असे निरनिराळे द्रव्ये किंवा पदार्थ असावे.
आप्तेष्टांना बोलावून स्वस्थ मनाने भोजन करावे. बुधाष्टमी व्रताचे महात्म्य ऐकावे. संध्याकाळी उपवास करावा. अक्षता, सुवर्णमय मध, फुले, धूप, दीप, पिवळी वस्त्रे, 1 मासा सोने यांच्या साह्याने बुधाचे पूजन करावे. मंत्र म्हणावे. ओम बुधाय नमः असे 7 मंत्र म्हणावे. व्रत संपताना पारणे करावे. 8 ब्राह्मणांना भोजन द्यावे. गाय वासरू दान द्यावे. देताना बुधाची प्रार्थना करावी. मंत्र म्हणावे. धन धान्य पुत्र पौत्र दीर्घायुष्य इहलोकीचे सर्व भोग लाभणे म्हणजेच बुधाष्टमीचे फळ. ब्रह्महत्या गोहत्या पातकातून देखील बुधाष्टमीमुळे सुटका होते. भाग 95. जन्माष्टमी व्रताचे महात्म्य. युधिष्ठिराने जन्माष्टमी व्रताची माहिती विचारल्यावर श्रीकृष्ण म्हणाले, मथुरेत कंसाला ठार मारल्यावर देवकीने मला मांडीवर बसवले. तेव्हा झालेल्या उत्साहात सर्व लोकांनी तसेच वासुदेव बलराम यांनी माझे कौतुक केले. त्यावेळी लोकांच्या विनंतीवरून श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की माझा जन्मदिवस जन्माष्टमी म्हणून साजरा करा. सर्वांनी त्या दिवशी एकत्र या. भाद्रपद कृष्ण अष्टमी मध्य रात्रीस जेव्हा ऋषभ राशीत चंद्र उगवतो, रोहिणी नक्षत्र असते, तीच माझी जन्मवेळ. त्याप्रमाणे लोक हा दिवस महान उत्सव साजरा करतात. श्रीकृष्णाने जन्माष्टमी व्रत कसे करावे ते सांगितले. मगाशी सांगितलेल्या रोहिणी नक्षत्र योगावर सकाळी उठून हे व्रत घ्यावे. उपवास करावा. ऋत पापांनी गुणांसहित केलेला वास म्हणजे उपवास होय. म्हणजे तेव्हा सर्व भोग व्रज करायचे असतात. मध्याह्न झाल्यावर नदी किंवा शुद्ध जलाशयात स्वच्छ पाण्याने स्नान करावे. देवकीचे सुतिकागृह बनवावे. हे गृह सजवलेले असावे. त्याला गोकुळाप्रमाणे प्रतिगृही कृती बनवाव्या. त्यात घंटा, मंगलकलश, शंख वगैरे ठेवावे. षष्ठी देवीची नैवेद्याने युक्त असते तेथे पूजन करावे. देवकीची प्रतिमा सुलक्षणाने युक्त बनवावी. यशोदेची मूर्ती बनवावी. यक्ष, विद्याधर, नरधन, गण, सूर, असुर वगैरे मूर्ती हातात हार घेतलेल्या कराव्या. गंध, पुष्प, फले, खजूर वगैरे देवकीचे पूजन करावे. देवकीला नमस्कार करावा. त्याचप्रमाणे वासुदेव, बलराम, सुभद्रा, नंद, यशोदा यांनाही नमस्कार करावा. त्याची पूजा करावी. चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्य देऊन हरीचे स्मरण करावे. हरीच्या अनेक नावांचा जप करावा. आपल्या शक्तीप्रमाणे विद्वानांना भोजन द्यावे. दान दक्षिणा द्याव्या. याप्रमाणे उत्सव जो दरवर्षी करतो तो पुरुष किंवा स्त्री मोक्षप्रिय भक्त होतात. संतान, आरोग्य, धन, धान्य यांनी भरलेले घर, ऊस, यवनाने भरलेले शेत असे त्या भक्तास लाभते. तो दीर्घायुषी होऊन मनात आलेले भोग भोगतो. त्याच्या राज्यावर परचक्राचे भय राहत नाही. व्यवस्थित पाऊस पडतो. रोगाच्या साथी येत नाही. येथे भूतांचा त्रास, गर्भपात, व्याधी होत नाही. त्याला शेवटी विष्णुलोक मिळतो. म्हणून वासुदेव देवकीची पूजा जन्माष्टमीच्या दिवशी सागर संगीत करावी. अध्याय 96. दशावतार चारित्र्य महात्म्य. महर्षी भृगू दानवांचे पुरोहित होते. कृतयुगाच्या आरंभी भृगू ऋषींची भार्या तपतर्तेने भृगूंच्या आश्रमाची व्यवस्था करीत होती. त्यामुळेच ऋषींनी तिच्यावर अग्निहोत्राची जबाबदारी सोपवली होती. ते हिमालयात गेले. एकांतात तप करून त्यांनी भगवान शंभूला प्रसन्न करून घेतले. संजीवनी मिळवली. इकडे भृगू ऋषी रणातून निघून गेल्यावर गरुडावर आरूढ झालेले भगवान विष्णू लढाईस आले. त्यांनी सुदर्शन चक्राने सर्व राक्षसांची डोकी उडवली. वाहणारे रक्त लाल समुद्रासारखे दिसत होते. भृगूच्या पत्नीचे विष्णूने ठार केले. त्यावेळी भृगू परतले. रणांगणावर सर्व राक्षस पत्नी मरून पडलेली पाहताच भृगूने रागाने भुवया वक्र करून विष्णूस शाप दिला. तुला मनुष्य लोकात 10 वेळा जन्म घ्यावा लागेल. या शापानुसार विष्णूने 10 वेळा वेगवेगळे अवतार घेतले. ते 10 अवतार विश्वाच्या हिताचे ठरले. दशावताराची हकीकत ऐकून धर्माने दशावतार व्रताविषयी विचारले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, प्रोत्सपद महिन्यात शुद्ध दशमीला पवित्र होऊन कोणत्याही जलाशयात स्नान करावे. पितर देवांना अर्घ्य द्यावे. मग घरी येऊन 2 हातांचे 3 पसे धान्याचे पीठ घ्यावे. त्यात तूप घालून ते शिजवावे. 10 वर्ष वेगवेगळे पदार्थ त्या पिठाचे करावे. पहिल्या वर्षी पुऱ्या, दुसऱ्या वर्षी तुपातल्या पुऱ्या, तिसऱ्या वर्षी सार, चौथ्या वर्षी मोदक, 5व्या वर्षी सोहालक, 6व्या वर्षी खंडवेष्टक, 7व्या वर्षी कोकरस, 8व्या वर्षी घारगे, 9व्या वर्षी कर्ण वेष्ट, 10व्या वर्षी शुभखंड कसे बनवावे. 10 गायींचे दान करावे. अर्धे पक्वाने दान करून अर्धे आपण खावे.
10 अवतारांचे विधी व्रत पूजन करावे. मंत्र म्हणून भगवान विष्णूची प्रार्थना करावी. हे व्रत करून हरीला संतुष्ट केल्यास सर्व काही प्राप्त होते. अंती विष्णुलोक लाभतो. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण गोवत्स द्वादशी महात्म्य बघूया. हरे नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम् उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.